नमो शिवाय कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे दड 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 दुडू 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 पळ सुतरा कळी काळा बापडिया रे शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे गुरुलिंग जंगम तेने दाविला आगम आदी व्याधी झाली सम तेने पावलो विश्राम रे जवळी असता जगत जीवन का थांडोळी शिवन एकाग्र करी मन तिने होईल समाधान रे देहभाव जेथे रे ते साधन दिधले पुरे बाप रखुमा देवी वरे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल रे शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे पांडुरंगा करे प्रथमा पांडुरंगा करे प्रथमा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मकोरो सुधारी बरनौ रघुबर विमल जसो जोदायको फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कधी धन मान ग्रह देह अशा नशेच्या तिळभरी ऐसे श्री संत नारायण बाबा त्याशी मी नमन करे मस्तक हे
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठला ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी शिवीकरिता घेतलेला अभंग कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे ज्ञानेश्वर भगवान यांचा हा उत्कृष्ट असा 5 चरणाचा भगवान महादेवाच्या संबंधाने वर्णन करणारा अभंग आहे. विठला विठला या अभंगाचा काहीसा भाव आपल्या बुद्धीप्रमाणे या ठिकाणी थोडक्यामध्ये विचार मांडूया. शुद्धशार्थ या अभंगाचा याप्रमाणे असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या भगवान शंकराचं वर्णन करत असताना तो भगवान शंकर अनादी आहे. ओम या शब्दानं या अभंगाची सुरुवात करतात. ओम ओम या शब्दामध्ये अनेक प्रकारचा प्रादुर्भाव होतो, अंतर्भाव होतो. त्याचं आपण जमलं तर चिंतन पुढं करायचं आहे. म्हणून ओम नमो शिवादी ओम ओंकार स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याला शिव स्वरूप असणाऱ्या त्या परमात्म्याला नमन करतात. ओम नमो नमो म्हणजे नमन करणे. शिवा शिवा म्हणजे त्या भगवान शंकराला आदी पुरुष असणाऱ्या किंवा सर्वांच्या अगोदर त्या भगवान शंकराला नमन करत आहेत. नुसत्या भगवान शंकरालाच नमन करत आहेत असं नाही, तर भगवान शंकराचे जे भक्त आहेत त्या भक्तांना देखील नमन करत आहेत. ज्यांनी खांद्यावरती कावडी घेतलेली आहे. कावडी घेतली खांदी अशी असणारी मिळाली संत मांदी. कावडी घेतलेले सर्व भक्त ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्याला मांदी असं म्हणतात. मिळाली संत मांदी. त्या शिवभक्तांची देखील त्यांचे चरण रेणू वंदिरे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या भक्तांचे देखील रजकण माझ्या मस्तकाला लागावेत. कारण ते शिवभक्त देखील काय करतात, त्या भगवान शंकराचं नाम घोष करतात. शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे. भगवान शंकराचं नामघोष करतात. आणि जे शिवभक्त आहेत, जे कावडी घेऊन तीर्थयात्रा करतात त्यांना काय म्हणतात, कापडिया रे. कापडी म्हणतात. कापडी जसं आपल्या पंढरपूरच्या वारकऱ्याला वारकरी म्हणतात तसे जे शिवभक्त असेल त्यांना कापडी असं म्हणतात. म्हणून या शिवनामाचं एवढं सामर्थ्य आहे. काळ देखील पळून जातो महाराज. नुसता पळून जात नाही. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. बापुडा होऊन जातो महाराज. केविलवाना होऊन जातो आणि आपला जीव घेऊन पळत सुटतो महाराज. पण ते नाम कसं यायला पाहिजे, गुरुच्या मुखातून यायला पाहिजे. म्हणून पुढच्या चरणामध्ये सांगतात गुरुलिंग तो जंगम. त्यांनी लिंग धारण केलेलं आहे. जंगम असणारे त्यांचे भक्त, त्यांच्याकडून त्या गुरुकडून ते शिवनाम यायला पाहिजे. गुरुलिंग तो जंगम. मग ते गुरु काय करतात, ते दाविला आगम. आगम आणि निगम म्हणजे वेदशास्त्राचा मार्ग, ते ज्ञान त्या गुरुनी प्राप्त करून दिलं. म्हणून ते दाविला आगम. आदी व्याधी झाली सम.
आपल्या पाठीमागं जे जन्म मरणाचं दुःख आहे किंवा इहलोकातील असेल किंवा परलोकातील आधी व्याधी ती सम झाली म्हणजे नाहीशी झाली. तेने पावलो विश्राम रे, पाठीमागचं दुःख गेलं की विश्राम म्हणजे विश्रांती प्राप्त होते. म्हणून ते काम असणारं गुरुनी केलं आणि याच्या करता मला काही कुठं जायची गरज पडली नाही म्हणले. मला गुरुनी कुठं धाडलं नाही, ते माझ्या जवळ नाम होतं, माझ्या जवळ त्यांनी ते प्राप्त करून दिलं. जवळी असता जगजीवन, जवळी असता जगजीवन, का धांडोळी शिवन, एकाग्र करी मन, मन एकाग्र करण्याचं सांगितलेलं आहे. तेने होईल समाधान रे, त्यानं असणारं आपलं समाधान असणारं प्राप्त होतं. म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात की आपल्या देहाविषयीचं जे ममत्व आहे ते त्याच्याकरता नाहीसं करावं लागतं. देहभाव जेथे विरे, ते साधन दिधले पुरे. ते साधन कोणी सांगितलं? बाप रखुमा देवी वरे. कोणतं साधन सांगितलं? विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. सुरुवातीला सांगतात ओम नमो शिवादी, भगवान शंकराचा मंत्र सांगतात. शिवनाम शीतळमुखी शिवीपा सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे, म्हणजे तो भगवान शंकर आणि तो पंढरीचा पांडुरंग एकच आहे. त्याच्यामध्ये आता ज्ञानोबरा आपल्याला घालायचे आहेत. या नाथ संप्रदायाकडून वारकरी संप्रदायाकडे ज्ञानोबरा कसे आले चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या अभंगाचा सरळ भाव माझ्या बुद्धीला जसा जमल तसा आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठला विठ्ठला तेच म्हणलं कसं काय गुळण पाणी आलं नाही, त्याला गुळण पाणी लागतंय ना, समजत आहे काही जणाला. म्हणून या ठिकाणी या श्रावण मासाच्या निमित्तानं आज असणारा हा तिसरा सोमवार, या वर्षीच असणारा हा नवीन सुरू केलेला उपक्रम एका नाही श्रावण महिन्यामध्ये या सोमवारी असणार अभिषेक, महाप्रसाद, हरिकीर्तन येणंच हा सुरू केलेला उपक्रम, ज्यांच्या माध्यमातून हा नवीन उपक्रम सुरू झाला. आपल्या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय माननीय सुभाषरावजी लक्ष्मणरावजी कोल्हे आबा असतील, आमचे श्रीमान हरिभक्तीपरायण बाबुराव दादारावजी कोल्हे अण्णा असतील. बसले असताना त्यांच्या मनात ही संकल्पना निर्माण झाली. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपल्या या गावामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा श्री संत सद्गुरू नारायण बाबा यांनी घालून दिल्या. ठीक आहे, काही द्वादशी असतील, देवाचे जयंती असतील, उत्सव असतील, सप्ताह असतील, नारायण बाबांनी ह्या परंपरा आपल्याला लावून दिल्या. त्याच्यामध्ये भर टाकणारी ही एक परंपरा आहे. ठीक आहे ना, गावामध्ये पारमार्थिक कार्यामध्ये एक भर टाकणारी ही एक परंपरा या सद्भक्तांच्या माध्यमातून निर्माण झाली मला, आणि त्यांच्या मनामध्ये आलं म्हणून हा उपक्रम सुरू झाला. कारण राजा बोले अंधल हले असा एक मन आहे मला, आणि संकल्पना त्यांना निर्माण झाली ती चांगल्या प्रकारची झाली मला. पारमार्थिक संकल्पना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. त्याही संकल्पनेला सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त आता प्रतिसाद दिला. सर्व असणारा समाज या ठिकाणी एकत्रित येतोय, अन्नदान होतोय, अन्नदाते सुद्धा लागलीच त्या ठिकाणी तयार झाले. सुंदर अशी या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा, सुंदर प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. नवं होतं त्याचा अर्थ काहीतरी नवं झालेलं असतं. हा नवीन या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सभा मंडप उभा राहिला. अनेक वर्षापासून या मंदिराचं काम म्हणजे रेंगाळलेलं होतं. म्हणून गावकऱ्यांच्या माध्यमातून या भगवान शंकराच्या गाभाऱ्याचं काम देखील गावकऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे.
आणि सभा मंडपाचं काम देखील आबाच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही. जवळजवळ आपल्या गावातील 3ही सभा मंडप मला वाटतं आबाच्याच माध्यमातून झाले आणि आबाच्या माध्यमातून होऊन विशेष करून आमदार माननीय बाबाजानी साहेब यांच्याच माध्यमातून झाले. ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी. बरोबर, ज्यांनी दिलं त्यांचं श्रेय त्यांना मिळायलाच पाहिजे. म्हणून मला वाटतं 5 वर्ष आमदार साहेब बाबाजानी साहेब आमदार होते आणि 5 वर्षामध्ये 3 सभा मंडप भव्य देवी आपल्या गावकऱ्यांना दिले. ठीक नाही. आता बाकीचे आपण जन्मल्यापासून कितीतरी आमदार खासदार झाले महाराज, कोणाकडून काही मिळालं नाही याचा आपण विचारही केला नाही आणि अजून केला नाही. मला वाटतं काय आपण करतो का नाही हे सुद्धा प्रश्न आहे मला. जे आपलं कार्य करतं त्यांना सहकार्य करणं हा नियम आहे, व्यवहार आहे आणि करायला पाहिजे महाराज. जे ज्या भावनेतून या ठिकाणी कार्य करतात त्यांना सत्कार्य करणं, सहकार्य करणं हा एक नियम आहे महाराज. म्हणून त्या बाबाजानी साहेबाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये भव्य दिव्य हे वास्तू उभा राहिल्या आणि विशेष करून त्याच्यामध्ये आबा असल्यामुळं हे काम झालं. प्रत्येकच गावाला मला नाही वाटत असे 3 होय आबा मंडप. विशेष करून नेतृत्व माननीय आपल्या आबांचं आहे आणि ते नेतृत्व योग्य असल्यामुळं, चांगलं असल्यामुळं ते त्यांनाही पटलं, देवालाही पटलं. सुंदर अशा वास्तू आपल्या गावामध्ये आबांनी आबाच्या कारकिर्दीमध्ये करून घेतल्या. आणि आता मी पाहतोय जवळजवळ या श्रावण महिन्यामध्ये सर्व कामधाम सोडून आबा देखील या ठिकाणी प्रत्येक सोमवारी तनमन धनाने या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आता शेगड्या सुद्धा ऐका ना, नवीन 10,000च्या वस्तू सुद्धा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित येऊन गोळा केल्या. म्हणून या अशा चांगल्या कार्यामध्ये चांगली माणसं जर पुढे झाली तर काही त्याला सुधारायला वेळ लागत नाही महाराज. आपलं गावही जवळजवळ आता एकत्रित आलेलं आहे का नाही. गावाचा चांगुलपणा सुद्धा आपण वर्णन करावं आहे का नाही. म्हणून पूर्वीच्या आपल्या लहानपणीचं जे गाव होतं ते आता गाव राहिलेलं नाही. आता सर्व एकत्रित आलेले आहेत. गुण्या गोविंदानं असंच गाव आपलं चालावं. प्रत्येक या पारमार्थिक कार्यात आपण एकत्रित येतोच पण राजकीय कार्यामध्ये सुद्धा एकत्रित येऊन गावाचा विकास कसा होईल हेच असणार या ज्येष्ठ मुलींनी शोधलं पाहिजे. गावाचा विकास कसा होईल हे ध्येय समोर ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे. सुंदर प्रकारचं आपलं गाव आदर्श आहे महाराज. वर्णन करण्यासारखं आहे. बरेच गावगावची म्हणतात तुमचं गाव पहिलं नाही होतं. म्हणलं पहिलं होतं आता नाही. आता आमचं गाव चांगलं आहे. म्हणून आपण असणारी ही वाटचाल अशाच प्रकारची होत राहो. आणि मला वाटतं हा सुरू केलेला उपक्रम आता हे असाच राहो, दरवर्षी सुद्धा राहो. होय काका? हो काका म्हणते मला तिकडे पंगत असते सप्ताहामध्ये. आमचे काका सुद्धा आता भगवान शंकराचे खूप निश्चिम भक्त झालेले आहेत महाराज. तन मन धनानं बरीच आता या भगवान शंकराची सेवा भक्तगण करू लागलेले आहेत. म्हणून असाच प्रवास चालू राहो हीच परमात्म्याच्या चरणी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करूया. अभंग तसा अवघड आहे, अर्थानही अवघड आहे, पण भगवान शंकर जशी बुद्धी देतील तसं आपण याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला आणखीन पुढे आपल्याला द्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला धावत्या वेळेमध्ये हे का चिंतन करायचं आहे. अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी आमचे राजे ज्ञानेश्वर भगवान यांचा आहे. नाडोबाराय या अभंगातून भगवान शंकराचं वर्णन करतात महाराज. ज्ञानोबारायाचं मूळच जर आपण बघितलं तर मूळच आपल्याला असं दिसतं महाराज की भगवान शंकरापासूनच त्यांचा उगम झालेला आपल्याला दिसतो महाराज. त्यांची जी परंपरा असेल त्यांच्या परंपरेकडे जर आपण पाहू गेलो तर ज्ञानोबारायची परंपरा ही भगवान शंकरापासून जन्माला आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सुताचा आदिनाथ गुरु सकळ सुता
मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती प्रसंग सांगतात. नाणेबाराय यांचा प्रवास म्हणजे आळंदी पैठण आप्पेगाव परत आळंदी बस हा त्यांचा प्रवास. बालपणीचा प्रसंग आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता त्यांचे आई वडील एकदा आपल्या भावंडांना घेऊन त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेले असं चरित्र ऐकायला मिळतं. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेले असताना त्या वनामध्ये जंगलामध्ये पूर्वीचा काळ निवृत्तीनाथ या चुकले महाराज थोडीशी चुकले महाराज चालत असताना चुकले आणि पळू लागले महाराज. आता चुकलिया माय बाळ हुरहुर पाय एकटे उडू लागले पळू लागले महाराज. निर्जन अरण्यामध्ये गेले महाराज. तरी गुफा असणारे आपण जर गेला असाल तर आणि पळत असताना एका गुहेमध्ये घुसले महाराज. त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराज बसलेले होते महाराज. गहिनीनाथ महाराज बसलेले होते. बघितलं कोण आलेला आहे. निवृत्तीनाथ छोटासा मुलगा धावत आला महाराज. अरे परमात्मानं पाठवून दिला असं वाटलं आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना बोध केला महाराज. बोध केला महाराज आणि ते ज्ञान त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. विचारतामही सुखानंद हृदये स्थिरावला सुखानंद हृदये स्थिरावला सुखानंद हृदये स्थिरावला सुखानंद हृदये स्थिरावला. खूप सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. योग्य 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 प्रमाण. निर्द्वंद्व निशंक विचरतामही. बऱ्याच जणाला प्रमाणच म्हणता येत नाही महाराज अजून सुद्धा. आता बोळे भाबडे लोक असतात महाराज. विचारितामही म्हणतात. विचारितामही त्याचा अर्थ माहित नसतो ना महाराज. हो निर्द्वंद्व निशंक विचारिता नाही विचरिता म्हणजे विचारत म्हणजे फिरत असताना. नाणोबाराय त्या जंगलामध्ये फिरत असताना विचरता मही म्हणजे पृथ्वीवर सुखानंद हृदय स्थिरावला. ते गहिनीनाथांची भेट झाली आणि ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि सुखानंद हृदय प्रगटला. आनंद प्राप्त झाला. पूर्णत्वाला निवृत्तीनाथ महाराज प्राप्त झाले आणि परत आल्यानंतर महाराज तेच असणार ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायला दिलं महाराज. ज्ञानदेवासार शोधविले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझे हाती. हो निवृत्तीनाथांनी तो ज्ञान तो प्रसाद मला दिला म्हणतात. म्हणून ही असणारी परंपरा भगवान शंकरापासून चालत आलेली आहे आणि असे असणारे ज्ञानोबाराय आपल्या मुळाचं वर्णन करतात महाराज. भगवान शंकराचं वर्णन करतात महाराज. भगवान शंकराचं वर्णन की तो भगवान शंकराचं वर्णन करत असताना ओम या शब्दानं करतात महाराज. ओम ओम हा शब्द या ठिकाणी का आलेला आहे तर ज्ञानोबाराय वयाची 17-18 वर्ष
पंढरपूरला गेलेच नाहीत महाराज, असं चिंतन ऐकलं मी. पंढरपूरला गेलेच नाहीत 18 वर्षापर्यंत. हे ज्ञानच ग्रंथ त्यांनी निर्माण केले महाराज. आणि वयाच्या 18व्या वर्षी ज्ञानोबाराय पंढरीचा महिमा ऐकला महाराज. पंढरीचा महिमा ऐकला आणि ज्ञानोबारायला वाटू लागला आपण पंढरपूरला जावं. माझी मनीची आवडी किंवा जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. पंढरपूरला जाऊ वाटलं आणि वयाच्या 18व्या वर्षी ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले महाराज. भगवान शंकराची भक्ती करणारे ज्यांचं मूळ भगवान शंकर आहे असे ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले. भगवान पांडुरंगाच्या समोर उभे राहिले महाराज आणि भगवान पांडुरंगाला बघू लागले महाराज. रूप सावळी सुकुमार कानी कुंडल मकराकार बघू लागले महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. भगवान पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं महाराज आणि विचार करू लागले. पांडुरंगाकडे पाहू लागले आणि आपलं मूळ असणारे भगवान शंकर त्याच्याकडं विचार करू लागले. अरे हे तर तेच भगवान शंकर आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर मला या मूर्तीमध्ये दिसत आहेत महाराज. ते एक लिंग आहे भगवान शंकराचं आणि हे एक लिंग आहे महाराज. आहे का नाही? याला बी लिंगच म्हटलेलं आहे का नाही? परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. आणि मग तो भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. अरे तो भगवान शंकर आणि हा पांडुरंग परमात्मा वेगळा नाही. त्यांच्या मनातून त्या ठिकाणी शब्द बाहेर पडले. नेन ब्रह्म मार्ग ज्ञानोबारायच्या मुखातून शब्द बाहेर पडले. नेन ब्रह्म मार्ग चुकले नाही उघड पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. तो हा विठोबा निधान. अरे तोच आहे हा ज्याचं ध्यान भगवान शंकर करतात. ज्याचं ध्यान ब्रह्मदेव करतात महाराज. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय
सदा शिव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी भजन करी महादेव राम पूजे सदाशिव विठ्ठल विठ्ठल त्रिअक्षरे शंकरे जपली सोपारे असेप्रमाणे म्हणून भगवान शंकर याच विठ्ठलाचं भजन करतात. प्रभू रामचंद्र त्याच शंकराचे भजन करतात. हे सर्व साखळी दिसून आली महाराज. अरे हे तर तेच आहेत म्हणून सर्व एक असल्यामुळं ओम हा शब्द वापरलेला. कारण ओम या शब्दामध्ये सर्वच गोष्टीचा अंतर्भाव होतो महाराज. ब्रह्म विष्णू महेश हे 3.5 मात्रेचा असणारा शब्द त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होतो महाराज. त्या ओम शब्दाचा अर्थ विश्लेषण आपल्याला करता येत नाही. थोडक्यामध्ये त्रिगुण त्या ओम मध्ये आहेत. सत्व रजतम याच ओम मध्ये दळलेले आहेत. असा असणारा त्रिगुणाचा सर्व असणारा आविष्कार त्या ओम शब्दामध्ये आहे. सर्व देवदेवता त्या ओम शब्दामध्ये येतात. ओम नमो शिवा आदी त्या ओंकार स्वरूपाला भगवान शंकर नमन करतात महाराज. ओम नमो नमो म्हणजे नमन करणे आहे महाराज. नमस्कार नमन करणे कुणाला? शिवा त्या भगवान शंकराच्या स्वरूपाला नमन करतात महाराज. शिवा आदी आदी म्हणजे अगोदर नमन करतात किंवा तो आदी पुरुष आहे म्हणूनही करतात. भगवान शंकर हे आदी देव आहेत महाराज. आपण तसं वर्णन करत असतो. हे कसे आहे? अनादी आहेत. यांना जन्म नाही मरण नाही. अनादी देव आहेत आणि आदी देव आहेत. सर्व देवांचा देव म्हणून भगवान शंकर म्हटलं जातं महाराज. भगवान शंकर सर्वांचा देव भगवान शंकर आहे. व्यापक स्वरूप भगवान शंकराचं. भगवान विष्णूचं व्यापक स्वरूप नाही म्हणलं तरी थोडक्यात हरकत नाही. मला पटवून सांगतो तुम्हाला. पटलं तर बघा. भगवान विष्णूची सेवा फक्त भक्तच करतात महाराज. दैत्य करत नाही. असा एखादा दैत्य आहे का राक्षस आहे त्यानं भगवान विष्णूची पूजा केली आहे का? असा काय आपल्याला सापडला नाही. पण भगवान शंकराचे भक्त राक्षस सुद्धा त्यांची पूजा करतात. दैत्य देखील भगवान शंकराची पूजा करतात. म्हणजे व्यापक स्वरूप कोणाचं आहे? भगवान शंकराचं आहे महाराज. हो तिन्ही देव त्रिलोक्यामध्ये असणारे महान असणारे सर्व विश्वामध्ये ज्याचं महिमान आहे. म्हणून तर तुकोबरा म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी असे असणारे भगवान शंकर. ओम नमो शिवा आदी म्हणून या भगवान शंकराची कावडी घेतली खांदी. कावड महाराज कावड असते. महादेवाची कावड असते. पहिल्या आमच्या लहानपणी देवराव दादाच्या वाड्यात पहिला नाही आमचे देणू काका आहेत ना अजून असतील त्यांच्या वाड्यातले बसलेले. कृष्ण काके हो हो तुम्ही हो तुम्ही हो सासरे ना तुम्ही. हो तुम्ही म्हणता मीच कस काय विसरतो घ्यायला. सासरेत म्हणून जावायचं दुकान चालाय नाही तर कशात चलत आहे. त्याच वाड्यातले आहेत महाराज. यांच्या वाड्यामध्ये पहिली कावड लहानपणी होती महाराज. महादेवाला जायचे आंबील घोगऱ्या खायला आणि त्यांच्या वाड्यात लहानपणी जायचं. हो आंबील घोगऱ्यामुळे चांगला प्रसाद महाराजांनी दिला आम्हाला. हे का नाही लक्षात आलं तर येऊ द्या. म्हणून ही कावड एक साधन आहे महाराज. भगवान शंकराचं कावडी घेतली खांदी. खांद्यावर कावड घेऊन महाराज ते भक्त जातात. खांद्यावर कावड घ्यावी लागते आणि कावड खांद्यावर घेण्याकरता खांदा सुद्धा मजबूत असावा लागतो. कावडी आहे का नाही. आता आपण पाहतो इकडे प्रयोजनातला जाताना काही सकाळी सकाळी कावडीवाले
बऱ्याच भागामध्ये या महिन्यामध्ये मला वाटतं डोंगरातले लोक जास्त कावड ती प्रथा आहे काय की आपल्या गंथोडीपेक्षा कावडी घेऊन आपल्याला ते दिसतात महाराज. खांद्यावर घेतात महाराज. त्याच्याकरता खांदा मजबूत असावा लागतो. म्हणून खांदी भार पोटी भूक काय खेळायची खांद्यावर कावडी घेतलेली आहे. कावडी घेतली खांदी आणि मिळाली संत मांदी. असे कावडीवाले सर्व भक्त एकत्रित आले महाराज. रस्त्याला लागले की आता पंढरपूरच्या वाटानं आपली दिंडी इकडून तिकडून दुसरी दिंडी एका ह्या दिंड्या म्हणले वाटानं. तसं ही मांदी त्याला मांदी म्हणतात महाराज. वैष्णवांची मांदी. मांदी खूप महत्वाची महाराज. मांदी एकांतात केलेलं भजन आणि मांदी आळीमध्ये केलेलं भजन यात फरक आहे महाराज. आपण जर एकट्यानंच एकांतामध्ये जाऊन जर भगवान शंकराचं नाव घेतलं ओम नमः शिवाय एकदाच नाम घेतलेलं पुण्य मिळतं. पण या सत्संगामध्ये या मांदी मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी घातली मुक्तीची मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची ही वैष्णवांची मांदी एकत्रित केली महाराज. मिळविली मांदी वैष्णवांची. जिकडं तिकडं भजन करू लागले पहिले लोक. म्हणून त्यांना एकत्रित आणलं. एकत्रित आणण्याचा हा परिणाम सांगत लागलो की इतक्यामध्ये घेतलेलं नाम आणि एकट्यानं घेतलेलं नाम. आता या ठिकाणी आपण 500 असू. 500 माणसाच्या मुखातून निघालेलं नाम त्याचा एकदा म्हणलं की तो म्हणजे त्याचा फायदा होतो महाराज. तेवढं पुण्य प्राप्त होतं. पण तेवढं आपल्या कानावर ते नाम ऐकू येतं. म्हणून मांदी आळीचं खूप महत्व आहे. म्हणून मिळाली संत मांदी. आणि ज्ञानोबराय म्हणतात त्या भगवान शंकराचं तर आम्ही वंदन करतो. पण जे त्यांचे भक्त आहेत त्यांच्या देखील चरणाची धूल आमच्या काय कपाळाला लागावी एवढे असणार मागणी ज्ञानोबराय करतात. त्याचे चरण रेणू वंदी त्याचे चरण रेणू वंदी ओम नमः शिवाय कावडी घेतली खाली मिळाली वैष्णव मांदी त्याचे चरण रेणू वंदी ओम नमः शिवाय कावडी घेतली खाली मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदी. मला अभंगात घुसायचं होतं पण कुठून घुसावं हेच कळा नाही. काल बी असं झालं म्हणले वांगीला. काल येते ना आपली मंडळी म्हणले नाथबाबाने अभंग घेतला. काय कालचा अभंग जिने मरणे नाही आता हरीच्या दासा कल्पांती. काल गुरुवारी नाथबाबांनी अभंगात कुठून घुसले म्हणले पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. आता ते शहाण्या माणसाला समजतं महाराज आता कुठून उचलायचं ऐका नाही. हरीच्या भक्ता कल्पांती तिथं ती गडबड झाली म्हणले ऐका नाही. तसं आता मला अभंगात घुसता येणार महाराजांनी मला अभंगात घुसविलं कुठून तरी प्रमाण म्हटलं. म्हणून मिळविली काय संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे. ज्ञानोबराय म्हणतात जे भक्त आहेत भगवान शंकराचे कावडी घेऊन जाणारे त्यांच्या चरणाची धूळ माझ्या कपाळाला लागावी. त्यांचं रजकण माझ्या मस्तकाला लागावं
काय एवढं त्या वैष्णवांच्या संतांच्या चरणाच्या रजाचं महत्व आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे निवेतनो रजकनो लागतात किंवा वासनेच्या बीज रोडी जाय वासनेचे बीज रोडी जाय संत चरणाच्या रजाचा महत्व आहे महाराज. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडी जाय. वासनाच नाही होती महाराज म्हणतात. वासना आहे का नाही? वासनाच ते महाराज. वासना कशाची असते का नाही महाराजाला? हो, खाण्याची वासना असते, खाण्याची वासना असते, कुठं गावागावाला जाण्याची वासनाच आहे का नाही? खाऊ वाटतं महाराज माणसाला, काही खाऊ वाटतं का नाही? ही वासना आहे महाराज. पण तुकोबराय म्हणतात वासना नाहीशी होते. म्हणून त्या संत चरणाची धुळी ज्ञानोबराय म्हणतात मला लागावी. त्यांचे चरण रेणू वंदिरे. का त्यांचं चरण रेणू वंदन करतात? कारण ते भक्त कुणाचं नाम घोष करतात? भगवान शंकराचा अभंगाचं ध्रुवपद. शिवनाम शीतळ मोठी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मोठी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मोठी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मोठी सेविपा कापडिया. सुटती काही काळा रे. शिवनाम सीतामुखी सेविपा कापडी रे. शिवनाम सीतामुखी सेविपा कापडी रे. शिवनाम सीतामुखी सेविपा कापडी रे. शिवनाम सीतामुखी सेविपा कापडी. ध्रुवपदामध्ये सांगतात की ती संत मंडळी, भक्त मंडळी, कावडी घेतलेली मंडळी, ती कापडी मंडळी भगवान शंकराच्या नामाचा जयघोष करतात. शिवनाम, शिवनामाचा जप करतात महाराज. शिवनाम तर भगवंताचे अनेक नाम आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत हे नाम ज्या. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. अनंत हे नाम ज्या. अनंत हे नाम ज्या. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. अनंत हे नाम ज्या. अनंत हे नाम ज्या. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. भगवान परमात्म्याला अनेक नाम आहेत. त्याच्यापैकी शिव हे एक नाम आहे. म्हणून ते शिवनाम कल्याणकारक आहे महाराज, मंगलकारक आहे, व्यापक आहे महाराज शिवनामाचं महत्व. म्हणून शीतळ आहे असं सांगतात. शिवनाम शीतळ मुखी. शीतळ शीतळ शांत करणार आहे, जीवाला शांत करणार आहे. म्हणून ज्या भगवान शंकरानं विष प्राशन केलं महाराज, ऐका नाही, त्या भगवान शंकराचा 10वट होता महाराज. त्यांनी भगवान परभुरामचंद्राचं नाम घेतलं. त्यांचा विष असणारा शांत झाला. ज्यांचा विष शांत होतो त्यांचं नाम घेतल्यावर का शीतळता प्राप्त होणार नाही? भगवान शंकराचं नाम आहे महाराज. पण ते भावनेनं घ्यायला पाहिजे, श्रद्धेनं घ्यायला पाहिजे, विश्वासानं घ्यायला पाहिजे. परमार्थामध्ये फक्त भाव सांगितलेला आहे महाराज. भाव पाहिजे या ठिकाणी. फक्त भाव वाचला की त्याचं कामच झालं महाराज. इथं असणारा फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आणि त्या भावनेनं जर ते नाम घेतलं
कार्यच होतं महाराज. म्हणून शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे, म्हणून ते का नाम असणार आपण घ्यावं. अनेक नामाचे फायदे आहेत. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आता ही विश्लेषण करायला खूप आहे. म्हणून काय असणारा नामाचा फायदा आहे. भगवान शंकराचं जर नाम घेतलं तर दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शब्द असे महाराज भोपळ्या माणसाला तर मनाचे इच्छा आहेत महाराज. हो आहे का नाही. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. येतंय आम्हाला भगवंताची कृपा म्हणा काय म्हणा. काळ सुद्धा म्हणले असा पळत सुटतो महाराज. जो भगवान शंकराची भक्ती करतो त्याला जर न्यायला काळ आला असा पळतो म्हणले. असा पळतो कसा पळतो उदाहरण देऊ का. पत्त्याचा डाव बसलेला असावा असं नव्हता बसलेला होय का नाही. आणि चांगल्या रंगात पत्त्याचा डाव यावा आणि इकडून हळू PSIची गाडी यावा 10-5 पोलीस गाडीमध्ये टॉय 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 वाजत गाडी आली. कुणी सांगितलं अरे पोलीसची गाडी आली. पोलीसची गाडी आली म्हणून ते लोक पळलं. हो कुणी खातगावनाकडे पळ, कुणी डिग्रसाकडे पळ, कुणी कोकड पळ, कोणाच्या चपला तिथं सगळं तिथंच. असं होतं का नाही. आहे का नाही झालं ना. हो पळत येत महाराज पुन्हा हसून सांगत येत. कालच झालं म्हणून बघा पांडुताच्या. आणि तिथं त्या दारूच्या भटीवर आले तर पांडुताच्या तरी काय सावध राहतात का. चपला सोडून पळत महाराज. इथं आणते ते आपल्याला बेजार करायला आहे का नाही. असं का होतं महाराज. पोलिसाचं भेव आहे. तसं जो भगवान शंकराचं नाम घेतो महाराज तिथं काळ जरी आला पळतो महाराज. असा पळतो दडदड 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 पळतो. पुन्हा लयच महाग लागली पुन्हा दूर 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 पळतो. बापुडा होतो महाराज. बापुडा शब्द का आहे. अरे त्याची सर्वांवर सत्ता आहे. जगा काळ खाय का नाही. काळ जगाला खातो महाराज. अवघाची आकार गाची येला काळी एक ते निराळे हरीचे नाम. काळानं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही एवढा असणारा काय पाहे पा चवडा आहे का नाही. पसरला से चवडा करोनी माझी वडा आकार गजू. खूप सुंदर आहे चांगलं आहे. ते सेवन केलं पाहिजे. हे नाम कुठून आलं पाहिजे तर ते नाम असणार गुरुच्या मुखातून आलं पाहिजे. म्हणून गुरु लिंग तो जंगम तेने दाविला आगम आधी व्याधी झाली सम तेने पावलो विश्राम रे. ढोपार कुमार पावणे 1 वाजला. हो आता माझं बी राहू द्या तुमचंही राहू द्या. पुढे असणारे या ठिकाणी या आपल्या भगवान शंकराच्या नवीन या दरबारामध्ये नवीन नंदी आणायचा आहे. नंदी फार दिव्य भव्य अशा स्वरूपामध्ये नंदी आणायचा आहे. तर त्या नंदीच्या त्या वर्गणी करता या ठिकाणी वर्गणी चालू आहे. कोणाच्या तर बऱ्याच माता भगिनींनी त्या नंदी करता देणगी दिलेली आहे. आता त्यांची यादी आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे. 2 मिनिटांमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घेऊ आणि पुढे आपल्याला तो कार्यक्रम पाहायचा आहे. म्हणून या अभंगातून खूप सुंदर असा हा मोठा अभंग आहे. गुरुलिंग तो जंगम तेने दाविला आगम आधी व्याधी झाली सम तेने पावलो विश्राम रे. तो असणारा परमात्मा आपल्या जवळच आहे. तो गुरुनी दाखवावा लागतो. जवळी असता जग जीवन का धांडोळी शिवन. कुठेही जायची गरज नाही महाराज. एकाग्र करी मन आपलं एकाग्र केलं की तेने होईल समाधान रे. समाधान होतं महाराज. त्याच्याकरता देहाविषयी महत्व टाकून देण्याची गरज आहे. देह भाव जेथे विरे ते साधन दिदले पुरे
बाप रखुमा देवी वरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. भगवान ज्ञानोबराय शेवटच्या चरणात भगवान विठ्ठलाचं सांगतात नामजप करण्याचा. परंतु परमात्मा भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत महाराज. एक एकाची उदई गोडी साखरेचे ठाई. खूप सुंदर असं चिंतन आहे महाराज. भगवान ज्ञानोबराय पांडुरंगाची भक्ती करू लागले आणि ज्यावेळेस समाधीचा प्रसंग आला ज्ञानोबरायला समाधी घ्यायची. भगवान पांडुरंगाला म्हणू लागले हे विठ्ठला हे देवा समाधी तुझ्या पाशी मला देवा तुझ्या चरणाजवळ समाधी पाहिजे. पांडुरंगाला म्हणू लागले. त्यावेळी पांडुरंग परमात्मा म्हणणारी ज्ञानोबराय तुमचं मूळ असणारं भगवान शंकर आहे म्हणून तुम्हाला भगवान शंकराच्या समोर समाधी घ्यायची आहे. म्हणून ज्ञानोबरायला समाधी कोणत्या लिंगाजवळ आहे महाराज? आळंदीला. दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर नावाचं लिंग आहे. तिथं भगवान ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. निवृत्तीनाथाची समाधी त्र्यंबकेश्वर नावाचं लिंग आहे. तिथं निवृत्तीनाथाची समाधी आहे. सोपान काका सासवड वटेश्वर नावाचं लिंग आहे तिथं आणि तिथं त्यांची समाधी आहे. आणि मुक्ताई यांचं सोमेश्वर नावाचं लिंग आहे आणि तिथं त्यांची समाधी आहे. म्हणजे मूळ भगवान शंकर आणि अंतर्धान सुद्धा लिंगाजवळ त्यांना समाधी मिळालेली आहे. अभंगाचा विस्तृत विचार आहे. आपल्या वेळेमध्ये आपल्याला जसं चिंतन करता येत ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कदाचित भविष्यामध्ये जर वेळ मिळाला या अभंगावर आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी साधू संत समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण ज्ञानेश्वर